ऐतिहासिक रंकाळा तलावाची व सुरू असलेल्या विकास कामाची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाहणी केली। रंकाळा तलाव, राजघाट, कोल्हापूर येथे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमेत पाहणी केली। यावेळी त्यांनी रंकाळा संबंधित विविध समस्या जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली। याशिवाय कन्व्हेन्शन सेंटरला मंजूर झालेल्या 252 कोटीची आठवण करून देत कोल्हापूर वासियांसाठी आनंदाची बाब असल्याचे नमूद केले। यावेळी त्यांनी रंकाळा संवर्धन आणि बचाव या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या। काही दिवसांमध्ये रंकाळ्यामध्ये सांडपाणी मिसळून मासे मृत झाले आणि त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत। त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट दिली असता श्याम सोसायटीमधील सांडपाणी डायरेक्ट रंकाळ्याला या ठिकाणी मिक्स होताना दिसते। त्या ठिकाणी ते पाणी अडवून मोटरनं हे पाणी एसटीपी प्लांटमध्ये टाकण्याचा आज निर्णय झालेला आहे। आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय असा आहे, श्याम सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही एक एसटीपी प्लांट बसवतो की जेणेकरून हा प्रश्नच पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही आहे। आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रंकाळ्याचं एवढं चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, मग ट्रॅफिकच्या असतील, काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे, कटड्यांना तडे गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे। आणि तो अहवाल आल्यानंतर मग MSCBचे अधिकारी असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील, रंकाळा प्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची सर्वजण काळजी घेऊ। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।